नमस्कार, मी वैद्य प्रीती मंगेश देशमुख। आज आपण रोगप्रतिकार शक्तीवर गुणकारी असं हळदीचं दूध याच्याविषयी बोलणार आहोत। मागच्या याच्यामध्ये आपण च्यवनप्राश विषयी बघून झालेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल, हळदीचं दूध नक्की बनवावं तरी कसं? हळदीचं दूध घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवलं जातं ते मी तुम्हाला सांगते। 30 ते 40 ml साधारणतः पाणी घ्यावं एका भांड्यामध्ये। अर्धा चमचा हळद घालून ते चांगलं उकळून घ्यावं। उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 150 ते 200 ml दूध, पर्टिक्युलरली गाईचं दूध वापरावं आणि चांगलं उकळी फुटल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकून घ्यावी। याच मध्ये साधारणतः दालचिनी पावडर अर्धा चमचा, काळे मिरी पावडर 1 चिमूटभर, त्यानंतर गूळ चवीनुसार किंवा आलं किसून म्हणजे ओलं किसून आलं किंवा सुंठ पावडर ही साधारणतः अर्धा चमचा टाकली तर चालते। हे जे आता मी तुम्हाला घटक द्रव्य सांगितले त्याच घटक द्रव्यांनी युक्त असं हळदीचं दूध टर्मरिक लॅटे या नावाने अमेरिकेत विकलं जातं। याच्यामध्ये असलेली जी काळी मिरी आहे ती हळदीमधलं जे क्युकुरमिन नावाचं तत्व आहे त्याच्या शोषणासाठी चांगल्या पद्धतीने उपयोगात येते। आता हे हळदीचं दूध कधी घ्यावं आणि कधी घेऊ नये? हळदीचं दूध साधारणतः दिवसातून 2 वेळा घेतलं तर चालेल। सकाळी च्यवनप्राश खाऊन झाल्यानंतर अर्ध्या तासाने आणि तसंच रात्री झोपायच्या साधारणतः 1 तास अगोदर। तसंच रात्रीचं जेवण झाल्यानंतर 2 ते 2.5 तास तरी त्याच्यामध्ये अंतर असावं। रात्री झोपताना म्हणजे नुकतंच तुम्ही हळदीचं दूध घेताय आणि लगेच झोपताय असंही शक्यतो करू नये। ज्यांना पित्ताचा खूप जास्त त्रास आहे किंवा स्त्रियांना मासिक पाळी संदर्भात खूप अंगावरून जात आहे किंवा पित्त अंगावर उठणं अशा स्वरूपाचे काही त्रास असतील तर त्यांनी हळदीचं दूध त्याच्यामध्ये दालचिनी, मिरे पावडर हे टाकून घेऊ नये। आता मी हळदीच्या दुधाचे म्हणजेच गोल्डन मिल्कचे जे आपल्या आयुष मंत्रालयाने आपल्याला सांगितलेले आहे त्याचे 11 फायदे सांगणार आहे। पहिला, अँटीऑक्सिडंट। हळदीमध्ये जे क्युकुरमिन नावाचे तत्व असते तर ते अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असलेलं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक पेशीला नवजीवनत्व प्राप्त करून देणं, त्याचमुळे प्रत्येक पेशी ही कुठल्याही इन्फेक्शन किंवा आजारापासून दूर राहणं आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढणं। पुढचा फायदा आहे अँटी इन्फ्लेमेटरी। विशेषतः ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे संधीशी निगडित दुखणं आहे, त्यालाच आपण जॉईंट पेन असं म्हणतो, ऑस्टिओआर्थरायटिस, संधिवात किंवा आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस ह्या पेशंट्समध्ये साधारणतः 247 पेशंट्सवर एक रिसर्च पण झालेला आहे की ज्यांनी साधारणतः 3 आठवड्यांसाठी सलग हळदीचा साधारणतः 150 ते 200 mg हळद ही रेग्युलर बेसिसवर घेतलेली आहे, त्यांच्यामध्ये पेनची इंटेन्सिटी कमी झालेली निदर्शनास आलेली आहे। त्याच पद्धतीने त्यांना कमीत कमी औषधही घ्यावे लागलेली आहेत। तो डोस साधारणतः 500 mg ते 1000 mg पर्यंत देखील वाढवून त्यांनी वेगवेगळ्या पेशंट्समध्ये ट्रायल केलेले आहेत। तर वेदनेची इंटेन्सिटी कमी झाल्याचं त्यांना निदर्शनास आलेलं आहे। त्याच पद्धतीने हे क्युकुरमिन नावाचं जे तत्व आहे, मी आता मागे सांगितल्याप्रमाणे पेप्पर म्हणजे काळी मिरी पावडर जर त्याच्यासोबत घेतल्या गेलं तर त्याचं शोषण साधारणतः 2000 पटीने चांगल्या पद्धतीने होतं। तसंच जेव्हा आपण हळदीचं दूध घेतो आहे ते जर आपण तुपासोबत घेतलं किंवा जेव्हा जेवणात आपलं तूप असेल
तर पुन्हा ह्या क्युकुरमिनचं ऍब्सॉर्प्शन किंवा शोषण आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने होतं. तसंच आपण जेव्हा घरगुती बेसिसवर वेगवेगळ्या भाज्या करतो आहोत तेव्हा आपण भाजी फोडणी देताना सुरुवातीला तेल किंवा तुपाचा वापर करतो आणि मगच भाजीमध्ये इतर साहित्य म्हणजे हळद, तिखट हे टाकलं जातं. तर त्याच्यामुळे क्युकुरमिनचं तत्वाचं शोषण चांगल्या पद्धतीने होणार आहे. तिसरा फायदा, हळदीच्या दुधामधलं क्युकुरमिन नावाचं जे तत्व आहे त्याच्यामुळे ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हे वाढतं. आता हे ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर नक्की करतं तरी काय? आपल्या मेंदूतील वेगवेगळ्या पेशींची वाढ करणं व मेंदूची एकंदरीत वाढ करणं साठी ते कारणीभूत आहे. तसंच ह्या फॅक्टरमुळे आपली मेमरी देखील चांगल्या पद्धतीने प्रिझर्व होते म्हणजे साठवून राहते. तसंच काही संशोधनात असंही लक्षात आलेलं आहे की क्युकुरमिन या तत्वामुळे ते ब्लड ब्रेन बॅरियर हे क्रॉस करतं आणि अल्झायमर नावाच्या त्या आजारामध्ये जी काही पॅथॉलॉजिक प्रोसेस घडून येते तीही कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काम करत आहे. तसंच आयुर्वेदामध्ये हळदीला शिरोविरेचन म्हणजे डोक्यामधले पर्टिक्युलरली जे टॉक्झिन स्वरूपात दोष आहेत तेही बाहेर निघून जाण्यासाठी मदत करतं. म्हणूनच शिरोधारा, शिरोबस्ती ह्यासारख्या प्रोसेसेसमध्येही ते खूप इफेक्टिव्हली वापरलं जातं. आता आपण चौथा उपयोग बघूया. मूड, त्याच्यानंतर डिप्रेशन याच्यावरही क्युकुरमिन नावाचं तत्व खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अल्झायमर किंवा डिप्रेशनच्या साधारणतः 60 पेशंट्सवर एक रिसर्च झालेला आहे. तर त्याच्यावरून असं निदर्शनास आलं आहे की क्युकुरमिन तत्वामुळे ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हे वाढतं आणि त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये असणारे जे काही सिम्पटम्स आहेत, अस्वस्थ वाटणं, बेचैनी वाटणं, कशातच लक्ष न लागणं, कुणाशी बोलावंसं न वाटणं, ही लक्षणं साधारणतः कमी होतात. तसंच अल्झायमर आजारामध्ये आणि डिप्रेशनमध्ये आपल्या मेंदूतल्या जो काही हिप्पोकॅम्पस नावाचा जो एरिया असतो तो श्रिंक झालेला असतो म्हणजे आकसलेला असतो. तर हळदीमुळे त्याची आकसलेली जी काही प्रक्रिया आहे ती नॉर्मलाइज होण्याकडे मदत होते. तसंच हा ब्लड ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर हाही वाढायला लागतो आणि त्याच्यामुळे त्याच्याशी संदर्भात जी काही लक्षणं असतात ही कंट्रोलमध्ये येतात. म्हणजेच आत्ताची जी काही महामारीची स्थिती आहे, आपण सगळीकडे डिप्रेशन, मूड स्विंग्स हे जे काही बघतो आहोत त्याच्यासाठी हे हळदीचं दूध नक्कीच फायदेशीर राहील. पाचवा उपयोग, हळद ही हृदयावर गुणकारी सांगितली आहे. हृदयामधले जे काही रक्तवाहिन्या असतात त्याचा आतला स्तर, त्याला एंडोथेलियम लाइनिंग असं म्हटलं जातं. त्याचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं व फंक्शनिंग इम्प्रूव्ह करणं हे हळदीचं काम आहे. त्याच्यामुळे जर आपल्याला आपलं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर हळदीचा वापर नक्कीच करायला हवा. तसंच एक रिसर्च प्रोजेक्ट देखील झालेला आहे. ज्यांना हृदयाचे आजार आहेत किंवा ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे त्यांना 15 दिवस अगोदर व 15 दिवस ऑपरेशन झाल्यानंतर 4 ग्रॅम क्युकुरमिन हे देऊन बघितलं आणि त्यांचं कंपॅरिझन हे प्लॅसिबो ग्रुपसोबत केलं. तेव्हा असं निदर्शनास आलं की साधारणतः 65% त्यांच्या हृदयाचं फंक्शनिंग हे इम्प्रूव्ह झालं, म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आले नाहीत. तसंच त्यांचा हॉस्पिटल स्टे देखील कमी झाला. आता आपण 6वा उपयोग बघूया. हरिद्रा प्रमेह हराना म्हणजे हरिद्रा हळद ही डायबिटीसवर खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदामध्ये
वातज, पित्तज, कफज असे प्रमेहाचे साधारणतः प्रकार सांगितले आहेत. प्रामुख्याने कफज प्रमेहावर ती अधिक गुणकारी आहे. ॲलोपॅथिक क्षेत्रामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्चेस चालू आहेत की हळद ही कशा पद्धतीने ब्लड शुगर लेवल कमी करते, विशेषतः फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही 20% कमी होते. त्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्स कसा कमी होतो, पॅनक्रियाचं फंक्शनिंग कसं इम्प्रूव्ह होतं, HB1AC लेवल्स कसे साधारणतः 10% ड्रॉप होतात, या सगळ्याच याच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात संशोधन चालू आहे. 7वा उपयोग, कॅन्सरची रिस्क कमी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील हळद ही गुणकारी सांगितली आहे. साधारणतः प्राण्यांवर अशा पद्धतीचे संशोधन झालेले आहे की जेव्हा ट्यूमर सेल हे टेस्ट ट्यूब मध्ये घेऊन त्याच्यावर क्युकुरमिनचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्याच्यातल्या जे काही पेशी आहेत त्या ज्या रक्तपुरवठा करत आहेत त्यांना अटकाव घातला गेला व त्याच्यामुळे त्या ट्यूमरची वाढ आटोक्यात आली. याच्याही पुढे साधारणतः मनुष्य प्राण्यांवर, माणसांवर संशोधनाची अधिक गरज आहे. 8वा उपयोग, हळद ही अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल अशी सांगितली आहे. मला अजूनही आठवतं लहानपणी कधी थोडं नाकात चुरचूर जाणवलं, घशात खवखव जाणवलं आणि शिंका सुरू झाल्या की माझी आई मला हळदीचं दूध करून देत होती. त्याच्यामुळे 2-3 दिवसातच लगेचच सर्दी कमी होऊन जात होती आणि घशातली खवखव पण पूर्ण बंद. तर आता माझ्या लक्षात येत आहे की त्याच्यामधल्या ह्या ज्या काही अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल ह्या प्रॉपर्टीजमुळे व आयुर्वेदातल्या कृमिघ्न, जंतुघ्न ह्या प्रॉपर्टीजमुळे हे काम होत आहे. आत्ताही होम रेमेडी म्हणून आपण हळदीचं दूध हे वापरतो आहोत व आता सध्याच्या महामारीच्या स्थितीमध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये जेव्हा घशात खवखव, थोडंसं अंग दुखणं, शिंका येणं, खोकला जाणवायला लागणं, अशामध्ये जर रोज हळदीचं दूध घेतलं तर ही लक्षणं लवकरच आटोक्यात येण्यास मदत होते. तसंच आता आपण पुढचा उपयोग म्हणजे 9वा उपयोग बघूया किंवा फायदा बघूया, पचन प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टिकोनातून. ज्यांना अपचनाची लक्षणं आहेत, गॅसेस आहे, अन्न घशाशी आल्यासारखं वाटतं आहे, पोटाच्या वरच्या भागामध्ये थोडंसं दुखल्यासारखं वाटतंय, थोडीशी जळजळ जाणवते आहे, पोट व्यवस्थित साफ होत नाहीये, त्याचबरोबर कधी कधी खाली आतड्यांमध्ये किंवा ओटीपोटामध्ये ताणल्यासारखं किंवा फुगल्यासारखं जाणवतं किंवा तिथे जळजळ जाणवते, म्हणजेच डिस्पेप्शिया, अल्सरेटिव्ह कोलायटिस, इंडायजेशन या सर्व लक्षणांमध्ये हळदीचं दूध किंवा हळद ही नक्कीच गुणकारी आहे. 10वा उपयोग, हळदीच्या दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 हे पण खूप मुबलक प्रमाणात असतं. त्याच्यामुळे आपले दात, केस, हाडं हे नक्कीच मजबूत होण्यासाठी मदत होते. तसंच ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया याच्यासारखे आजारही तुम्हाला होणार नाहीत. तसंच संधिवात यासारख्या आजारांमध्येही कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 हे कमी झालेलं असतं. त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. तसंच 11वा आणि शेवटचा उपयोग, एजिंग प्रोसेस डिले होणं म्हणजे वार्धक्य उशिरा येणं किंवा चिरतारुण्य राहणं. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीमुळे तसंच अँटी इन्फ्लेमेटरी या प्रोसेसमुळे प्रत्येक पेशी नवीन नवजीवन प्राप्त होणं आणि त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढून आपण वेगवेगळ्या आजारांना बळी न पडल्यामुळे
आपलं आयुष्य, प्रत्येक पेशीचं आयुष्य वाढणं. आता आपण हळदीच्या दुधाचे 11 फायदे बघितलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल, या हळदीच्या दुधाचे काही साईड इफेक्ट्स होतात का? तर साधारणतः एवढे सिग्निफिकंट साईड इफेक्ट्स त्याचे आढळलेले नाहीत. पण कुणाकुणाला छातीत थोडंसं जळजळ जाणवणं, बेचैनी जाणवणं, पोट फुगल्यासारखं जाणवणं, जुलाब होणं किंवा पोटात आग पडल्यासारखी वाटणं असं क्वचित जाणवू शकतं आहे. एक रिपोर्टमध्ये साधारणतः जेव्हा 1.5 ग्रॅम हळद दिवसातून 2 वेळा घेतली गेलेली होती, असं सलग 15 दिवस झालं होतं, तेव्हा त्या व्यक्तीच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये त्याची रिदम डिस्टर्ब झाल्याचं लक्षात आलं होतं. तर आयुर्वेदामध्ये तसंच आता सध्याच्या महामारीच्या स्थितीमध्ये हळदीचं दूध हे नक्कीच गुणकारी ठरणार आहेत. तर नक्कीच हळदीचं दूध घेऊया सकाळ आणि संध्याकाळ. भेटूया